जगात वेड्यात काढलेली माणसं पुस्तकाच्या धड्यात सापडतात. मुश्किलें तभी आती है जब आज मजबूत बनने वाले होते हैं. दुसऱ्याला आनंद देण्या इतकं पुण्य कशातच नाही. दुसऱ्याला आनंदी ठेवणारी व्यक्ती प्रचंड मोठ्या मनाची असते. तर मित्रांनो, आपण आतापर्यंत ज्या आतुरतेची वाट पाहत आहोत, चला तर मग आता आपण त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी कल्याणीला विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या अतिथींना पहिला प्रश्न विचारावा. नमस्कार सर, माझे नाव कल्याणी कृष्ण आडे, मी वर्ग 7वी शिकते. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची विद्यार्थिनी प्रतिनिधी. सर, मी तुम्हाला सर्वप्रथम प्रश्न विचारू इच्छिते की सर, तुम्ही आता गट शिक्षण अधिकारी आहात, आमच्या तालुक्याची किंवा आमची जी शाळा आहे, आम्ही त्याला आमचं घर मानतो, त्याचे तुम्ही प्रमुख आहात. तर सर, आज जे तुम्ही गट शिक्षण अधिकारी आहात, तर त्या निमित्ताने तुम्ही वेगवेगळ्या शाळेत फिरता. तर तुम्हाला फिरत असताना काय वाटतं? ते जेव्हा तुम्ही ती शाळा जाणून घेता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? वेगवेगळ्या शाळा फिरताना ही शाळा ज्यासाठी आहे ही शाळा ज्यासाठी आहे ते जिथं जिथं ज्या ज्या शाळेत घडताना वाटतं ते पाहून बरं वाटतं. आणि त्याही पलीकडची गोष्ट सांगतोय, मुलाखती सांगायचं का नाही मला माहीत नाही, पण ज्यासाठी शाळा आहे तिथं ते घडत नसल तर असं वाटतं की लेकरांचा वेळ उगाच आपण फुकट घालवत आहोत. लेकरांना आयुष्यात मोठं होण्यासाठी, जग समजून घेण्यासाठी असलेला हा जो वेळ आहे तिथं जर घडत नसेल तर मग फार वाईट वाटतं. तिथल्या शिक्षकांशी संवाद साधतो, बोलतो, चर्चा करतो आणि कशासाठी शाळेची निर्मिती झाली ते काम कशा पद्धतीने करता येईल यासाठी माझ्या शिक्षक मित्रांची चर्चा करतो. आपलं मन मृगाच्या पाऊस झेलणाऱ्या उत्कट मातीसारखं असतं. या वयात जे पाहाल, जे ऐकाल, जे टिपाल ते रुजून येतं पुढल्या आयुष्यात, असं प्रवीण दवणे सरांनी म्हणलं आहे. तर सर, आपलं जे बालपण असतं ना, ते आपल्या आयुष्यामधला सगळं सुंदर पाऊस असतं आणि त्यामध्ये जो आनंदाने भिजतो तोच पुढे यशस्वी होऊ शकतो, असे आमचे गुरुजी आम्हाला नेहमीच म्हणतात. सर, मला उत्सुकता आहे की तुमचं बालपण सुद्धा कसं गेलं असेल. आता आम्ही लहान आहोत, तर आमचं बालपण कशा प्रकारे जगायचं हे मी तुमच्याकडून ऐकू इच्छिते. मोठा प्रश्न आहे, जास्त बोलता येईल असं या ठिकाणी मला संधी मिळालेली आहे. प्रवीण दवणे सरांची आठवण सांगितली म्हणून सांगतो. मी ज्यावेळेस 2006ला वरुड जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जिंतूर तालुक्यामध्ये शिक्षक होतो, त्यावेळेसची माझी आठवण आहे. तुम्ही सगळ्यांनी वाचले की नाही मला माहीत नाही, तिथपर्यंत आला असेल. प्रवीण दवणे सरांचं एक पुस्तक आहे, मोठी माणसं छोटी होती तेव्हा. वाचले तुम्ही? बघा, उपलब्ध करून घ्या आणि वाचा. त्यावेळेस मी ते वाचलं. माझ्या शाळेत असलेल्या 250 लेकरांनी वाचलं, माझ्या स्टाफनी वाचलं, माझ्या काही आणखी शिक्षक मित्रांनी वाचलं. आणि त्यावेळेस मी एक पत्र प्रवीण दवणे सरांना लिहिलं होतं की सर, तुमचं पुस्तक फार आवडलं. मग त्यामध्ये महात्मा गांधी आहेत, जगातली खूप मोठी माणसं आहेत की ती लहान असताना काय होती. जसं तू आता मला प्रश्न विचारलास की तुमचं लहानपण कसं होतं आणि आमचं लहानपण आम्ही कसं जगावं, तर ते पुस्तक वाचून मला खूप छान वाटलं. सगळ्यांकडून वाचून घेतलं, सगळ्यांची छान प्रतिक्रिया आल्या. म्हणून मी एक पत्र प्रवीण दवणे सरांना लिहिलं होतं की सर, तुमचं पुस्तक वाचून छान वाटलं, माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी वाचलं, माझ्या शिक्षक मित्रमैत्रिणींनी वाचलं. तर त्यावेळेस त्यांनी मला एक उत्तर दिलं. आता एक वाक्य तू हे सांगितलं की इथे येणारी प्रत्येक व्यक्ती तुम्हाला काहीतरी देऊन जाते म्हणजे तुमचा विचारांनी देऊन जाते. पण त्यावेळेस सरांनी मला उत्तर पाठवलं होतं की तुम्ही हे जे केलं ते पाहून मला फार बरं वाटलं. माझी अशी इच्छा आहे की माझं प्रत्येक पुस्तक तुमच्या लेकरांना मिळावं, म्हणून तुम्ही जेव्हा केव्हा ठाण्याला याल त्यावेळेस हे पत्र घेऊन या. माझ्याकडचं प्रत्येक एक पुस्तक मला तुम्हाला द्यायची इच्छा आहे, किंवा माझा जिथं कार्यक्रम असेल तिथं तुम्ही या. माझ्याकडचं मी लिहिलेलं प्रत्येक एक पुस्तक द्या. या गोष्टीला आता 20 वर्ष झाले. कदाचित आता असं असेल की 20 वर्षाच्या कालावधीत जेवढा काळ आपण वाट पाहिली, आता त्यांची अधिक पुस्तकं झालेली आहेत. आपण अगदी आग्रहानं त्यांना म्हणू शकू. तर ते पत्र मी त्यांच्याकडनं पुस्तकं घेतली नाहीत, तसंच माझ्या फाईलला आहे. नक्की मी एक दिवशी ते घेऊन तुम्हा लोकांना सुपूर्द करेल आणि ते पुस्तकं जिथं ज्याचा खरा उपयोग होतो तिथं जर गेलं तर खूप छान. मी 20 वर्षापूर्वी घेतलं असतं तर मला 20 वर्ष आधी त्यांची काही पुस्तक वाचायला मिळाली असती. खूप छान लिहिणारा माणूस आहे. प्रोत्साहन कसं द्यावं, विद्यार्थ्यामधला शिकण्याचा जो
अंश आहे तो कसा जागृत करावा यासाठी काम करणारी माणसं आहेत. अर्थात ते फक्त लेखक कवी नाही आहेत, त्यांनी चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत, मला वाटतं काही चित्रपट कथा लिहिल्यात. आणि अशा चांगल्या माणसाच्या संगतीत तुम्ही राहत असाल. एक कुठतरी आपण टी व्हीवर ऐकले असते, चाय पे चर्चा आहे ना. माझ्या मुलासोबतही मी तेच करतो. त्याला म्हणतो आज कोणासोबत चहा घ्यायचा, कोणासोबत चहा घेणार. ठीक आहे, आता मी विचार केला तुम्ही माने सरांसोबत चहा घेऊयात, शेख सर सोबत चहा घेऊ, खजिने सरांसोबत चहा घेऊ. रोजच्या याच्यात कोणासोबत चहा घेणार. त्यानुसार चलो आज कुमार विश्वास के साथ चाय पियेंगे. आणि मग आमचा चहा नाश्त्याचा जेव्हा वेळ असतो आम्ही एक छानसा व्हिडिओ त्यांचा लावून ठेवतो, तो ऐकतो आणि काम करतो. तुम्ही करू शकता. आता सरांशी जेवताना मी बोललो, रोज आंघोळ करताना 15 ते 20 मिनटं वेळ लागतो. त्यावेळेस मी एक छानसं स्पीच लावून ठेवतो, ते ऐकत असतो. जर ते 20 मिनटापेक्षा जास्त असेल तर मग काय करायचं का, 20 मिनटं का डोक्यावर पाणी होतच बसायचं का. म्हणून छान बाथरूम साफ करून घेतो आणि मग आंघोळ करतो. म्हणजे माझा तेवढा अर्धा तास त्याच्यामध्ये जातो. गाडीमध्ये फिरताना एकच उपक्रम माझा, कोणी सोबत असेल ठीक आहे, नसेल तर अजून चांगलं. तेवढ्या वेळामध्ये मला ते ऐकतात. हे का सांगतो मी, की आयुष्य तुम्ही 100 वर्षाचं जरी जगले तर किती दिवस असतील 100 वर्षाचे, किती दिवस असेल सांगा पटकन. हां 36,500. पहा आपल्या 100 वर्ष 36,500 दिवस हो फक्त. किती तास होतील. मग तुम्ही 100 वर्ष जरी जगले तर तुमच्याकडे दिवस किती आहेत फक्त 36,000. मग त्याच्यातला एखादा दिवस जाऊ देता येईल का वाया, नाही जाऊ देता ना. म्हणजे हे कधीच गणित लावतो आपण 100 वर्षाचं. एखाद्याला 60 मिळाली तर तेवढे पण दिवस नाही. 70 75, एखाद्याला 50च वर्ष मिळाली मग. आणि म्हणून एकच सांगतो की आत्ता तुमच्या शाळेत येण्याचं कारण नाही, मी सरांना सांगितलं. आज मी आंघोळ करताना टॉलस्टॉय यांना ऐकलं. जागतिक ख्यातीचे विचारवंत आहेत, नुसते विचारवंत नाही आहेत, कर्ते सुधारक आहेत. तुम्ही जगाच्या पाठीवर मोठ्यात मोठा देश असलेला रशिया जर पाहिला तर रशिया हे नाव टॉलस्टॉय शिवाय कधीच पूर्ण होत नाही. आणि म्हणून ते ऐकल्यानंतर असं वाटलं की आपल्याला जरा छान वाटतंय. राहिला प्रश्न सांगितलं की पावसाळा आहे, पावसामध्ये भिजण्यात वगैरे वगैरे काय मजा आहे. तर 2 प्रकारचं भिजणं असतं बाळा. एक पाण्यात भिजतो माणूस आणि एक मनात भिजतो. आणि मग मनात भिजायचं असेल तर तुमचं मन पावसासारखं बरसत राहिलं पाहिजे. आणि म्हणून असं छान छान ऐका, खूप छान वाटेल. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी ऐकतो. बरेच वेळेस ऐकता ऐकता असं बोलावं वाटतं, मग कोणाला बोलणार, कोणाला बोलणार. खुद से बातें होती है. घरचे सदस्य सुद्धा प्रत्येक वेळेस उपलब्ध होतील असं काही नाही. त्यांची त्यांची कामं सुरू असतील. ज्याला स्वतःला बोलता येतं त्याला खूप काय करता येतं. कारण 24 तास संवाद करायची हे खूप लोकांनी म्हणलंय. तुम्ही अलीकडचे लोक विचारवंत घेतले ते सांगतील, शिक्षक तुम्हाला सांगतील, तुमचं तुम्हाला जाणवतं. अगदी अध्यात्मातले लोक घेतले तुम्ही, संत महंत सुद्धा तुम्हाला सांगतील. कुठतरी मी एक वाचलेलं आहे, तुकाराम महाराजांचा एक अभंग सांगतो. इथल्या शिक्षक वृंदांना करेल की एक दिवस 2.5 तासासाठी यांना वेळ द्या. यूट्यूबवर अवेलेबल आहे. संत तुकाराम 2016चा एक चित्रपट आहे, दाखवा. खूप छान निर्मिती आहे, खूप छान मांडणी आहे. मी 5-50 वेळेस पाहिला असेल, माझ्या लेकराने 10-20 वेळेस पाहिला असेल. सुंदर पिक्चर आहे तो, पहा. त्यामध्ये संत तुकाराम सांगतात, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाची वाद आपणाशी. म्हणजे आपण आपल्या मनाला बोलत असतो आणि जे पटलं की आपण वा वा छान म्हणतो, नाही पटलं की आपण आपल्याशीच वाद करत असतो की अरे नाही हे असं कसं असू शकतं, है ना. आणि म्हणून खूप ऐका, खूप वाचा, किती ऐका. माझ्या शिक्षक बांधवांना आवर्जून सांगेल मी, किती ऐका, किती चिंतन करा. तुम्ही मौन होईपर्यंत चिंतन करा. तुमचं बोलणं बंद झालं पाहिजे. कधीपर्यंत वाचा, कधीपर्यंत चिंतन करा. तुमचं मौन कधी होईल, तुमचं बोलणं कधी बंद होईल, तुम्हाला जेव्हा अंतिम सत्य काय कळलं.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जगात काय कळली की माणूस बोलायचं कमी होतो. म्हणून एवढं खूप ऐका. आपल्या सेलू तालुक्याचं भाग्य आहे की एवढे छान शिक्षक तुम्हाला लाभलेत. त्यांनी तुम्हाला ही संधी निर्माण करून दिली. जो जो पार्टीला येऊन जातो तो नक्की तुमच्याबद्दल बोलतो. पण एक भीती मला कधी कधी तुमच्याबद्दल वाटते की तुम्ही हे सगळं मिळत आहे त्यावेळेस अगदी तुमच्या वयाच्या 15व्या 16व्या 20व्या वर्षी तुम्ही असाल 50व्या 60व्या पायरीवर. आणि ज्यांना हे मिळत नाही ते बाकी लोक असतील 20व्या वर्षी वयाच्या 20व्या पायरीवर असतील. ते समजेच्या 20व्या वर्षी बाकीची मुलं मुली 20व्या पायरीवर असतील आणि तुमची समज वाढल्यामुळं कदाचित तुम्ही 30व्या 35व्या पायरीवर असाल तर तुम्हाला जगाशी संवाद साधणं कठीण जाईल. बोलायचं कशासाठी असतंय? समजण्यासाठी. पण तुम्ही जे बोलू लागले ते समजेच नाही गेलं तर काहीच नाही कळत. त्याला नुसतं हसायला. आता मला त्याला सांगायचं त्या बाटलीला खेळू नकोस, असे हालात होऊ शकते है ना. म्हणून जगाची भाषा इन द सेन्स की समोरच्याची जी समज आहे त्याला मॅचअप करायसाठी व्यावहारिक जगात तुम्हाला यशस्वी होण्यासाठी या सगळ्यांसोबत चालावं लागेल. मग तुमची समज तेवढी विकसित व्हावी लागेल की ती समज येऊन सुद्धा तुम्हाला सगळ्यांसोबत चालता आलं पाहिजे. नाही तर काय होतं माहिती का, जे सगळ्यासोबत चालत नाहीत, इतिहास आहे हजारो वर्षापासून पहा तुम्ही, इतिहास सांगतो की जे सगळ्यासोबत चालत नाहीत बहुसंख्य लोक त्यांना वेड्यात काढतात. तो वेड्या असतात का? नाही. आणि म्हणून तुम्ही सगळं घ्या, किती घ्या, मौन होईपर्यंत, शांत होईपर्यंत. मग तुम्ही शांत लक्षात हा माणूस असा वागला का, याच्या मागचं काहीतरी कारण असेल. ते खूप छान वाटतं की तुम्ही या सगळ्या मोठमोठ्या गोष्टीपर्यंत जातात आणि तुम्हाला ती संधी मिळते. अशीच ती पुन्हा मिळावी. मला माहिती आहे तुम्ही उगा एक शब्द सांगितला की ते प्रश्नाचा कार्यक्रम बंद झाला, तुम्ही हाताची घडी घालून बसले. मी आपलं सुरू झालो बोला पुंडलेख वर्धेसारखं. चलो, थँक्यू. सर, पाऊलवाटा तर ठरत जातात, तुम्ही चालायला तर सुरुवात करा. सर, आता तुम्ही म्हणजे सांगितलात की सर त्याचबरोबर मी प्रश्न विचारू इच्छिते की सर जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुम्हाला म्हणजे कसं वाटत होतं? तुमचं काहीतरी स्वप्न असेल त्यावेळी, तर ते काय? खूप वेळेस काय होतं की आपण मोठेपणी काहीतरी झालो की मग आपल्याला असं लहानपणी वाटतं असं सगळ्यांना लहानपणीच असं स्वप्न ठरवतं, असं येतं, असंही काय नाही आहे. मग जसं सांगितलं की तुम्ही 4थ्या पायरीवर असता त्यावेळेस तुम्हाला काही जग दिसतं, 10व्या पायरीवर गेले की आणखी दिसतं, त्याच्यावर गेले की आणखी दिसतं. अगदी मी तुम्हाला आजच्याच टॉलस्टॉयच्या व्हिडिओमधलं जर सांगितलं तर ते जसे वाढत गेले तसं त्यांना जग समजत गेलं आणि मग त्यांची स्वप्न बदलत गेली. आताही काय होतं, त्या लोक काय व्हायचं मला, तुम्ही सांगा मला काय व्हायचं आहे तुम्हाला, कोण सांगेल? तू सांग, लाल शर्टवाला, काय व्हायचं तुला? कॅमेरामन, तुला काय व्हायचंय? पोलीस व्हायचं. व्हेरी गुड, सिट डाऊन. इकडे तू सांग, काय व्हायचं तुला? शिक्षिका व्हायचं. व्हेरी गुड, सिट डाऊन. आणखी कोणाला सांगायचं? हा, सांग बेटा. वकील व्हायचं. बरं, एक संधी आणखी कोणाला काही सांगायचंय? काय व्हायचंय? कोणी सांगा. हा, सांग बघा. शिक्षक व्हायचं. व्हेरी गुड. चलो, या आपल्याकडे. बरं, याचा घ्या एकदा. हां, सांग बरं, सांग. गुरुजी व्हायचं. ओके. अबे क्यों ऐसा होता है पता है? मला लिनेनचं शर्ट घालायचं. आपल्याकडे लोकांचं असं नाही, लिनेनचं शर्ट घालायचं. का लिनेनचं शर्ट घालायचं? क्योंकि लिनेनचं बडा कोई नाम सुनाय नाही. सगळ्यात मोठं भारीचं आहे असं कोणतं ऐकलं बनले? लिनेन. म्हणून लिनेनचं घालायचं. आणि जगाच्या पाठीवर लिनेनपेक्षा मोठं असेल तर? आता तुम्ही सगळ्यांनी काय केलं, याच्यात बहुतांश शिक्षिका व्हायचं, शिक्षक व्हायचं असं आहे ना. कोणतरी लहानपणी काही मुलांना कट मला कंडक्टर व्हायचं. काऊन तर सगळे पैसे देतात त्याला. ते पैसे घेताना त्यांनी पाहिलेलं असतं, पण संध्याकाळी ड्युटी संपली की नेऊन जमा करावं लागतं, हे पाहिलेलं नसतं ना, है ना. आणि म्हणून तुम्हाला शिक्षक व्हायला आवडतं. का आवडतं? कारण शिक्षकांनी सांगितलेलं आपल्याला सगळ्याला ऐकावं लागतं. पण त्याच्या साहेबाचं त्याला काही बी ऐकावं लागतं, हे तुम्ही पाहिलेलं नसतं. पोलीसवाल्याचं काय असतं, तो सगळ्याला दमदाटी करतो,
नीट वागायला लावतो, हातात एक दंडुका असतो, थोडा मोठा पोलीसवाला असला की त्याच्या कमरेला एक पिस्तूल असते, बंदूक असते ना. पण हे सगळं करताना देखो, जिसके पास बंदूक नहीं है तो बड़ी बात नहीं है बेटा, लेकिन बंदूक होने के बाद भी जो चलाता नहीं उसके लिए बहुत संयम बरतना पड़ता है. किसी के पास एक लठ है तो ठीक है, लेकिन उसको पूरी जिंदगी संभालना भी और वो चलानी भी नहीं है, मुश्किल बात है. जिसके पास है ही नहीं तो वो क्या चलाएगा, लेकिन है फिर भी चलाना नहीं आहे. आणि म्हणून तुम्हाला जे जे दिसतं ते व्हावं वाटतं. तसंच मलाही लहानपणी, आताही मला असं आठवत नाही की फारसं काय असं व्हावं वाटलं होतं का. तुम्हाला खरं तर सांगतो, मी 10वीला पहिला आलो तालुक्यात. गरीब परिस्थिती, मी आईवडिलांना कामात मदत व्हावी, घरचं काम आहे. आता मदत व्हावी हा शब्द आता जोडलेला समजायचं, घरचं काम आहे, केलं पाहिजे. म्हणून मी स्वतः जिंतूरला लोकांच्या घरोघरी जाऊन बेल देत होतो. पूजेला बेल, तुमच्याकडे आहेत काय कुठे बेलाची झाडं वगैरे, तर तो बेल घरोघरी जाऊन वाटायचा. मग कोणतरी एवढे ज्वारी देणार, गहू देणार, काहीतरी धान्य देणार, कोणतरी 10-20 पैसे देणार, त्याच्या बदल्यात मग ते घेऊन यायचो. तर त्यावेळेस असं काही कळत नव्हतं. 10वी झाल्यानंतर माझे काही मित्र 11वीसाठी लातूरच्या शाहू कॉलेजला गेले शिकायला. आता त्यांना माझ्यापेक्षा कमी मार्क होते, पण त्यांच्याकडे पैसे होते घरी, ते गेले. मग मी काय, माझ्याकडे पैसे नाहीत, काय नाहीत. वडील कोणातरी पाहुण्याकडे गेलेत, कशासाठी, तर त्यांचं काहीतरी काम होतं म्हणून ते करायला. मग काय करायचं, असं मस्त अशी स्थिती होती. आता तरी CBSEचा निकाल लागला, अजून SSC बोर्डात लागला नाही. मग त्यावेळेस अंगणामध्ये, शहरामध्ये लोकांना कमी माहीत, तुम्हाला बाज असते ना एक बाज, ती टोचणारी दोरी, तशी बाज होती, त्याच्यावर झोपून राहिलो उन्हात अशा एवढ्या. मला जायचं ॲडमिशनला, वडील नाही तिथं, कुठे गेले, बाकीचे लेकरं ॲडमिशन घ्यायलेत, किती मार्क पडले तरी यायला यायच्या लेकराचं काही कौतुक नाही. आता मी कसं जाणार, मस्त आपला 3-4 घंटे उन्हात. मग आम्ही ज्यांच्याकडे किरायानं राहत होतो, 150 रुपये महिना किराया घराला. त्या नानी, आमचे नाना ज्यांना आम्ही म्हणत होतो, मकसूद सर होते, त्यांच्याकडे आम्ही किरायानं राहत होतो. आताही त्यांचे लेकरबाळा आहेत, आमचं जाणं येणं आहे, सणावाराला आहेत, काही कार्य असतं तर एकमेकाकडे तेवढ्याच आवर्जून जातो. त्या घरात गेल्या, त्यांनी असं ते पूर्ण कमीज घालत होत्या. तिकून येताना कमीजमध्ये हात घातला, म्हणलं ये ले गजू, 1000 रुपये दे, जा तेरा दाखला कर क्या, बाद में क्या करना है बाद में देखेंगे. मग तिथून काय व्हावं, कसं व्हावं याला विचारचक्राला सुरुवात झाली. म्हणजे ठीक आहे, 1000 रुपये आता आपण घेऊन जाऊ, ॲडमिशन घेऊ, पण पुढे काय करायचं, आपल्या वडिलांकडे तेवढे पैसे नसणार आहे, तेवढी स्थिती नाही आहे, मग काय करायचं. मग माने सरांसारख्या, शेख सरांसारख्या, DK सरांसारख्या वडिलांच्या शिक्षक मित्रांनी सांगितलं की D.Ed करू द्या, लवकर नोकरी लागते आणि मग लवकर तुम्हाला 4 पैसे मिळायला लागतील. मग तेव्हा मला कळलं की शिक्षक व्हायसाठी D.Ed करावं लागतं. त्याच्यात लहानपणी असं फार काही कळत नव्हतं. तुम्ही लोक खूप भाग्यवान आहेत की तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी तुमच्याकडं खास खुर्ची कार्यक्रम होतो. आता तुम्हाला, अरे या माणसाला कशाला बसवलं आपण या खास खुर्चीवर, ये तो कुछ खास बता ही नहीं रहे, अब इनसे क्या सीखेंगे. ये तो कह रहे थे कि मैंने कोई सपना ही नहीं देखा, कोई सपना नहीं देखा, लेकिन जिसे देखा उसे अपना देखा. आणि म्हणून त्यांचं कौतुक भेटत गेलं, अपना म्हणून ते पाठीवर थाप टाकत गेले. आजही एक गट शिक्षणाधिकारी आहे, उपशिक्षणाधिकारी आहे. याच्यापेक्षा माझ्या जिंतूरच्या लोकांना असं वाटतं की हा जो माणूस आहे हे आपल्या गुरुवाचं लेकरू आहे, आपल्या गावातलं लेकरू आहे. आणि ती जी आपुलकी आहे त्याच्यामुळे असं वाटतं की जे काही काम होतं मॅक्झिमम प्रयत्न असतो की चांगल्यात चांगलं व्हावं. तसं तुम्हाला सुचेल की बाबा मुझे क्या बनना है, क्या बनना है, और मंजिल और भी खूप IAS आहेत, IPS आहेत. लोकांचं म्हणणं असतं काय व्हायचं तुला, मला IAS व्हायचं, मला IPS व्हायचं. ते झाल्यानंतर त्यांना लक्षात आलं ये तो बहुत इतना सा, मेरा ध्येय कितना था, बहुत छोटा सा टिच्चू सा था. ऐसे कितने IAS होते हैं, हजारों IAS पूरे अपने भारत में ना. तो पर मैं इससे भी कुछ बन सकता हूँ. आणि मग त्यावेळेस जसं आपण उंच उंच पायरीवर जातो तसं तसं जग आपल्याला वेगळं दिसायला लागतं. पण तुम्ही आता जे आहात ते करा. तुम्हाला काय बनायचं हे नक्की ठेवा. आता तुम्हाला जे दिसतं ते केलंच पाहिजे. पण जसजसं तुम्ही पुढे जाल तसतसं तुम्हाला
आणखी क्षेत्र विस्तृत दिसेल, तुमची इच्छाशक्ती वाढलेली असेल, तुमची क्रयशक्ती वाढलेली असेल, तुमची धारणाशक्ती विकसित झाली असेल, तुम्हाला तुमच्याकडे असलेला वेळ कसा वापरायचा हे कळलेलं असेल आणि नक्की मग तुम्ही तुमची ती पुढचा मार्ग घेत जाल. काय बनायचं याच्यावरच सांगतो पुन्हा आणखी. आता आम्ही चर्चा केली जेवतेवेळेस अशा खूप गोष्टी आहेत, जसं की एक ध्येय घेऊन तुमचे सर माझ्या लेकरांना पुष्कळ वाचायला मिळालं पाहिजे, वाचून त्यांची समज विकसित झाली पाहिजे. आत्ता गतवर्षी एकापेक्षा बाकी खूप अशा गोष्टी आहेत की ज्याच्यातून तुम्ही समाधान मिळवू शकता, जगात मोठं काम करू शकता. पंडित सरांनी सांगितलं बाबा गरमी खूप वाढली, म्हणलं आपणच कारणीभूत आहेत, आपणच झाडं तोडायलो आहेत ते वाढवून, ते म्हणले आमच्या शाळेत पुष्कळ आहेत. तर हे असं एक एक क्षेत्र आहे की तुम्ही त्याच्यात जर काम करू लागले तर तुम्हाला करण्यासारखं पुष्कळ काही आहे. कुठलाच जीव निर्माण झालेला तुमच्या शाळेतलं सगळ्यात जास्त मार्क घेणार लेकरू असो का तुमच्या शाळेतलं त्याला मार्कामध्ये गती नसलेलं लेकरू असू द्या, कोणी असू द्या, कुठलाही निर्माण झालेला जीव बिनकामाचा नहीं. ये जो हम कंकर पत्थर देखते हैं ना, उसमें से भी हर कंकर पत्थर एक काम की चीज़ है. कधी पुन्हा निवांत भेटेल तेव्हा असंच बोलेल, तुम्हाला जर शक्य असेल तर चरक संहिता पहा. ज्यांनी जगाला आयुर्वेद दिला ते चरक कसे निर्माण झाले पहा, त्यांचं आयुष्य कसं कसं घडत गेलं पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मला एकच म्हणायचं, तुम्ही वाचा, आहे ॲम्पल वाचा, किती वाचा, पुन्हा तेच म्हणेन, शांत होऊस तर वाचा, म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल की मैं जो बनना चाहता हूँ उससे और भी कुछ परे है मेरे सामने. तो आज की स्थिति में तो बस यही सोच रहे हैं. थैंक यू. सर, तुम्ही तर आपलं स्वप्न पूर्णच केलंय आणि त्या पदामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे विस्तारित गेला आहात आणि आज एका चांगल्या पदावर बसला आहात. तर यापुढे तुम्हाला काय करायचंय? कारण की आमचे सर आम्हाला नेहमी म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी कॉमे लावत चालले पाहिजे, फुल स्टॉप कधीच लावला नाही पाहिजे. तर यानंतर तुम्ही काय करू इच्छिता? यानंतर आता पोटासाठीचं काम चालू आहे, पगारीसाठी काम करतोय सध्या. अशी इच्छा आहे की पगाराशिवायचं काम करायची इच्छा वाढावी. पगारासाठीचं काम केलं, पगार मिळाला. हे कोणासाठी केलं का? कोणासाठी केलं? स्वतःसाठी केलं. उद्या पगार बंद करता बरं येतो का शाळा भेटीला, जाऊन बसलो का ऑफिसमध्ये? नाही बसणार. तर हे काम सगळं चालत राहील. आता असं वाटतं की हे देवाणघेवाणीच्या कामातून थोडंसं बाजूला यावं आणि जे खरंच देण्याचं काम आहे ते करता यावं. सर, आमचे गुरुजी म्हणतात की डिग्री नावापुढे लावायची नसते तर ती जगायची असते. तर सर, यावरून मी हे प्रश्न विचारू इच्छिते की तुम्ही काही काळ शिक्षक होता आणि त्यावेळेस तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगल्या असतील आणि तुम्ही त्यावेळेस पुस्तकही वाचली असतील, तेव्हा तुम्ही जे काही पुस्तक वाचलं त्यातला सर्वात छान कोणतं पुस्तक वाटलं तुम्हाला? आता त्यावेळेस मी जी पुस्तकं वाचली त्याच्यातली बरीच पुस्तकं मी पुन्हा पुन्हा वाचली. मला त्यावेळेस जी कळाली होती ती नंतरच्या वाचण्यात पुन्हा वेगळ्यानं कळाली. तुम्ही एकच गोष्ट वारंवार वाचत असली तर प्रत्येक वेळेस लागणारा अर्थ वेगळा असतो. तुम्ही तुमच्या शाळेचं पुस्तक घ्या, तुम्ही पहिल्या वेळेस वाचलं त्यावेळेस तुम्हाला कळलं, त्याच्यापेक्षा दुसऱ्या वेळेस थोडंसं अधिकचं कळतं. तुम्ही 100 वेळेस एखादी गोष्ट वाचली तर 100 वेळेस कळणारा भाग थोडासा वेगळा असू शकतो. आणि म्हणून पुस्तकं तुम्ही खूप वाचा. राहिला प्रश्न कुठलं पुस्तक आवडलं तर मी तुम्हाला सांगेन, आता तुमचं वय ते किती समजण्याचं माहीत नाही, पण तुम्ही आता वाचा. मी वि. स. खांडेकरांची काही पुस्तकं वाचली, त्याशिवाय मी विश्वास पाटील यांचं पानिपत हे पुस्तक वाचलं. अर्थात मी लहान होतो तेव्हा निर्मिती नव्हती त्याची, नंतर झाली. पानिपत हे पुस्तक वाचले मी, बऱ्याच वेळेस वाचलं. ते पुस्तक मला फार आवडलं. त्या पुस्तकामध्ये लेखकांनी जे जे लिहिलं, आता मी अर्थात कधी गेलो नव्हतो, पण आता मला फार इच्छा जागृत झाली आहे की एकदा मला तो भाग जाऊन पाहायचा आहे जिथं पानिपतची लढाई झाली. का जाऊन पाहायचा आहे तर ते वाचते वेळेस असं वाटतं की आपण पण कुठंतरी त्याच एक युद्ध सुरू आहे, इकडं काही सैनिक येते, आपण पण त्याचाच हिस्सा आहे. त्या युद्धामध्ये आपण सुद्धा कुठेतरी उभे आहेत, एवढं छान रेखाटलं. आणि त्या नायकाची उंची वाढत वेळेस त्यांनी एवढं छान लिहिलं की भूक लागली
की माणूस अन्न खातो, अवेलेबल नाही झालं तर काहीतरी जे अवेलेबल होईल ते खातो. बऱ्याच वेळेस त्या कठीण परिस्थितीमध्ये लोकांनी झाडाची पानं खाऊन जगले. पण लेखकाने त्यावेळेस मांडलं की आपल्या नायकावर, त्या कथेच्या प्रमुखावर, त्या लढाईमध्ये जो कोणी त्यांचा सेनापती होता त्याच्यावर त्या सैन्याचा एवढा जीव होता की झाडाची पानं सुद्धा मिळना गेली, कंदमुळं मिळना गेली, हे काहीच मिळत नसताना त्या सैन्यानं शाडू माती, हे आपल्याकडची असते काळी माती नाही, थोडीशी वेगळ्या प्रकार, तर ती खाऊन लोक लढले ज्यावेळेस अन्न मिळत नव्हतं. तेवढं छान पद्धतीनं सुंदर रेखाटन केले. मग ते पुस्तक मला फार आवडतं. युगंधर नावाचं एक पुस्तक आहे, ते मी 2-3 वेळेस वाचलं. कसं वाचलं ते, संपत आला, आता संपत पूर्ण करायचं म्हणून अगदी मांडी घालून बसल्यावर स्पीड वाढत नाही वाचायचा, म्हणून गुडघ्यावर बसून तर सकाळी 4:15 वाजता ते पुस्तक माझं संपलं. तोपर्यंत पुढे 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 तशी छान छान पुस्तक वाचायला मिळाली. लेखकांमध्ये जी मांडण्याची धाटणी, जी प्रतिभा असते, त्यामुळे आपलं जीवन समृद्ध नक्की होते. नक्की सर, आम्ही तर पुस्तके वाचतोच, पण तुमच्या बोलण्यामधून आम्हाला एक नवीन प्रेरणा निर्माण झाली आणि आता आम्ही पुन्हा नव्या प्रकारे, नव्या उमेदीने पुस्तक वाचू. प्रत्येक मोक्याच्या क्षणी नियती आपल्याला पळून जाण्याची संधी देत असते. तर सर, तुमच्या जीवनामध्ये असा एखादा प्रसंग आला आहे की ज्यामध्ये तुम्ही खूप खचला आहात आणि तुम्हाला म्हणजे काहीच पुढे करावं असं वाटलं नव्हतं? हा, असं होतं नेहमीच. किती होतं सांग का, आता वाटतं कोणतरी आला आणि हे गट शिक्षणाधिकार चार्ज घेतला तर बरं होईल, आपण जरा मोकळे होऊन जाऊ. क्यों करणं आहे, कशासाठी वदवत करायची आहे, तर असं होतं बऱ्याच वेळेस. पण मग एखादी गोष्ट असं वाटतं की नाही, कोणीतरी करणार आहे ना, मग आपण करायला काय हरकत आहे. राहिला प्रश्न आहे की मला एक परवलीचा शब्द, ज्याला आपण मंत्र म्हणा, काहीतरी चाबी म्हणा, अशी सापडली. कधी कधी एखाद्या कामात खूप कंटाळा आला, कदर आला, तुझ्या प्रश्नाच्या भाषेत सांगायचं, पळून जावं वाटलं, तर त्यावेळेस मी स्वतःला एकच शब्द विचारत असतो, बरं मग गेलो पळून, दिली जबाबदारी झुगारून, मग काय होणार. किंवा तसंच कधी केलं जरी तरी वाटतं, बरं केलं मग तू, बरं मग. आणि म्हणून असं होतं बऱ्याच वेळेस, प्रत्येकाला होतं, तसं मला होत असेल. पण एवढी नक्की इच्छा आहे की असं वाटणार नाही, यासाठी प्रयत्न करावा. त्यासाठी चिंतन सुरू असतं की नाही, आपल्याला असं वाटलं नाही पाहिजे. काही प्रसंग घेऊ, किंवा कधी कधी अगदी गमतीने मी असं सांगतो की एक माणूस आलाय, त्याचा माझा परिचय नाही, काहीच नाही आहे. तो जाता आला आणि पचकन थुकला तोंडावर माझ्या. काय करायचं, ओळख नाही, काय नाही, आला आणि माझ्या तोंडात थुकला. फिर क्या करेंगे. मग तेव्हा मला वाटतं की माझी अशी स्थिती असली पाहिजे, मला म्हणता आलं पाहिजे, बरं मग एक तर आपलं तोंडच तसं असेल की त्याला वाटलं इकडे तिकडे कुठं थुकू नये, कुठं थुकाव. मग त्याचं काय चुकलं. जर माझं तोंडच तसं असेल आणि तो थुकला, काय चुकलं. बरं, माझं तोंड तसं नाही आहे, मी माणूस तसा नाही आहे, काय नाही आहे, तरी तो थुकला, तर त्याची समजच तशी असेल. तुमच्या भाषेत सांगा, त्याची अक्कलच तेवढी असेल, त्याची वृत्तीच तशी असेल. मग काय करायचं, तरी आपला रुमाल काढायचा, छानसा चेहरा पुसून घ्यायचा, तर म्हणायचं झालं असलं, चल तुम्ही आता, तुला अजून काय हे का काम माझ्याकडं, असं हवं असं वाटतं. और कुछ. सर, तुम्ही साहेब म्हणून रोज फिरतात, त्यावेळेस तुम्हाला काही कडू गोड म्हणजे आठवणी असतील, तुम्हाला काही प्रसंग आले असतील तर ते सांगा. कडू गोड, आत्ताच्या प्रश्नाला जोडतो थोडंसं उत्तर जे दिलं होतं की माणसाला कडू आणि गोड कधी वाटतंय. आपलं मन आहे, त्याला बरं वाटायसारखं कोणी काय केलं की आपल्याला गोड वाटतंय, आणि आपल्याला बरं वाटायसारखं नाही केलं की काय होतंय, कडू वाटतंय. आता बघा, मी इथे एवढ्या वेळापासून बोलतोय, तुम्ही कसे बसलात, तर सामान्य स्थिती आहे. मी इथं बसलोय, तुम्ही कसे तरी बसलात, वेडेवाकडे बसलात, नीट बसला नाहीत, तर मला कडू वाटते. काय कारण बरं कडू वाटायचं. रांगेत बसणे हे महत्वाचं आहे का तुम्हाला आरामदायक वाटेल असं बसणं महत्वाचं आहे. आरामदायक बसणं महत्वाचं आहे. म्हणून कडू वाटणे, गोड वाटणे हे परिस्थिती सापेक्ष आहे. आता असं वाटतं की कडू गोड बीड असं काही वाटायला नाही पाहिजे. समोरचा बिचारा काय केलं तर दचकावून बसला की त्याला थोडंसं कम्फर्टेबल वाटलं ते. आता म्हणलं, सर तुम्ही उगाच असा एक पाय असा टाकून काऊन बसले हो. आता त्याला बसायला कम्फर्टेबल वाटतंय. त्या ठिकाणी ती स्थिती अर्ध्या तासापेक्षा जास्त बसल्याच्या नंतर
जर असं बसणं त्रासदायक वाटत असेल तर काय गैर आहे? खूप छान छान अनुभव सांगतो. तू विचारलं की तुम्हाला कडू गोड अनुभव आला का, तुम्हाला काय वाटलं. आता तुम्ही दुपारी गेल्यानंतर माझ्या ऑफिसमध्ये विचारू शकता. काल RTच्या प्रवेशासाठी 2 पालक आले होते आमच्याकडे. 2:15 वाजता आम्ही जेवत बसलो तरी एक जण म्हणाला जेवायला खूप उशीर केला. टायमाला जेवण काय मला अजून जमलं नाही, भूक लागली की जेवतो आणि झोप आली की झोपतो. तर ती 2 माणसं आली. त्यांना म्हणलं एक 10 मिनटं थांबा, आम्ही जेवतोय. मग आम्ही ऑफिसमध्ये जेवत बसलो होतो. ती आली मस्त अशी भिंतीला टेकून बसला आणि खांबाला टेकून बसला ऑफिसच्या. मस्त अगदी शेतात बसल्यासारखं निवांत बसले. ते त्याच्या गप्पा सुरू. मी हात धुवायसाठी बाहेर आलो. माझ्या सोबत जेवणार 2-3 सांगितलं ये जिंदगी देखो ये बहुत पसंद आती मुझे. अगदी निवांत बसले. आता काय साहेब जेवण का होईल, काय होईल, मग काम आहे, इथंच बसू का, योग्य का, काय नाही चेहऱ्यावर. मस्त शांततेनं सुखदुःखाच्या गप्पा. त्याचे चेहरे पाहिल्यावर असं वाटलं की जगातल्या समाधानी माणसाचे चेहरे आपल्याला मिळत नाहीत असं आपण म्हणतो. हे पाय समाधानी माणसाचे चेहरे. कडू पिडू गोड खुश नाही. असं होतं कधी कधी की एखाद्या गोष्टी 2 दिवस झाले शाळेत येतच नाही, सही करीतच नाही. तर मला असं वाटतं आधी की जाणून घ्यावं की याची काय समस्या आहे. पण तो जर जाणीवपूर्वक लेकरांचं नुकसान करत असेल तर तिथं मात्र मला कडू नाही वाटत, पण मी कडू वागतो. 1दा 2दा 4दा प्रयत्न करतो आणि मग सांगतो बाबा रे जर तुझी इच्छा नसेल तर हे करू नको, दुसरं कोणी करीन ना. एखादा नुसताच येऊन बसणारा माणूस असेल तर त्याच्यापेक्षा येऊन काहीतरी करणारा माणूस. आणि म्हणून कामाचं त्या खुर्चीचं कर्तव्य म्हणून माणूस म्हणून मला असं काय नाही वाटत कडू कडू. मी सांगितलं आता एखादा चेहऱ्यावर थुकला तरी मी कडू वाटू नये असा विचार करायला मी काम सगळं चलत राहते. हां, ही खुर्ची आहे, ती माझ्या लेकरांचं पोट भरायसाठी मला 4 पैसे देते म्हणून या खुर्चीने सांगितलेलं काम करावं लागेल की नाही, ते करायचा प्रयत्न करतो. सर, आम्ही आतापर्यंत तुमच्यासोबत गप्पा मारल्या, आम्हाला खूप आनंद झाला आणि एक नव्या प्रकारची माहिती तुम्ही आम्हाला दिली. एक नवीन प्रेरणा तुम्ही आमच्यामध्ये निर्माण केली. प्रवीण दवणे सर नेहमी म्हणतात की ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं, आनंद दिलं, आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तर सर, खास खुर्ची या कार्यक्रमाचा एक ठराविक वेळ आहे, तर तो कालावधी आपण पाळूया. आणि आता मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारणार आहे. सर, ध्यासवंतांचं आयुष्य हे कधीच गुळगुळीत नसतं, ते काटेकुपाट्याचं असतं, पण म्हणूनच धावण्यात मज्जा असते. असं का? आणि आता आम्ही यापुढे, आता आमच्याकडे 8वीचा वर्ग नाही आहे, तर आम्ही आता 8वीसाठी दुसऱ्या शाळेत जाणार आहोत, तर आम्हाला फार दुःख आत आहे. आणि या नवीन झेपेसाठी तुम्ही आम्हाला कोणता संदेश द्याल? तुमचा एक प्रस्ताव तयार करा 8वीचा, माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्याकडे सादर करू. 8 दिवसाखालीच पत्र आलेलं आहे. जिथं 7वी तिथं 8वी निकषात बसत असेल तर नक्की सुरू करू. निकषात बसत नसेल तर इच्छे तुम्ही जे 7वीचे लेकरं आहेत, दुसऱ्या एका शाळेमध्ये एवढेच 5-50 लेकरं 7वीचे आहेत जे 8वीला जाणार आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही मिसळले की त्यांचा रंग जरी तुमच्यासारखा गडद भात नाही झाला तरी त्यांचा रंगसुद्धा तुमच्यासारखा थोडासा होईल. त्यासाठी आपण काम करू. मी जर विचार केला असता म्हणजे जिंतूर नाही, खरंच मला जिंतूर सोडायचं कामच नाही पडलं अजून. जिंतूरमध्ये जन्मलो, जिंतूरमध्ये शिकलो, जिंतूरमध्येच गुरुजी झालो, जिंतूरमध्येच विस्ताराधिकारी झालो, जिंतूरमध्येच गट शिक्षा म्हणून काम केलं आणि जिंतूरला राहूनच आता एक सिलेक्शन आहे 4-8 दिवसात कदाचित जर आलं तर आता असं वाटतं की तिकडे जायचं नाही. आता जिंतूर नाही सोडायचं, कारण जगात कुठेही गेलो तरी हेच असणार आहे. आता काही बदल पडणार नाही. मग इथं राहिलो का आणि तिथं राहिलो काय. आणि म्हणून राहिला प्रश्न की तुम्ही तुमच्या 8वीचा वर्ग विचारला, त्याचं आपण सोल्युशन काढू. आणि समारोप करताना असं सांगतो की जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेले, गाव सोडून जगाच्या पाठीवर कुठेही जा, राज्य सोडून जा, देश सोडून जा, कुठेही गेले तरी तुम्ही माणसं सगळी सारखीच असतात. ती तुम्हाला ओळखता आली की ती आपली होतात, आणि ती ओळखता नाही आली की ते दुश्मनासारखं बघतात. जगात कोणाच गुरुजीला आमच्या वाटत नाही की माझ्या काळात लेकरायचा होईल तेवढं नुकसान व्हावं. असा गुरुजी एखादा पाहिला का तुम्ही? असे एखादे पंतप्रधान पाहिले का तुम्ही की ज्यांना वाटलं की आपल्या काळात देश जास्तीत जास्त रस्ता तळाला गेला पाहिजे? प्रत्येकाला वाटतं की जेव्हा केव्हा भविष्यात माझं नाव निघेल तेव्हा कसं निघावं, चांगलं निघावं असं वाटतं. आणि प्रत्येकाचा प्रयत्न तसा असतो, परिस्थिती सारखी असेल असं नाही, आणि म्हणून ते घडत नाही. पण तुम्ही जर तुमच्यातला चांगुलपणा शिल्लक ठेवला,
चांगुलपणानं विचार केला. चांगुलपणा कोणता? मग तू म्हणली तसं नाही की तुला बरं वाटतं तेवढं नाही. तो तसं का बसला? तर आत्ता त्याची शारीरिक स्थिती तशी नाही आहे की मांडी घालूनच बसेल, कारण खूप वेळचा बसला, तो अर्ध्या पाऊण तासापासून बसला, तर त्याला ते कम्फर्टेबल वाटतंय. राहिला प्रश्न की आपण माणूस हा सुद्धा एक प्राणी आहे, पण आपण उगाच बंधन लावून घेतलं. शिस्तीत बसा, रांगेत बसा, येऊ करा तेऊ करा, हाताची घडी घालून बसलं म्हणजे खास. तर काय ढोबल्याचं खास? हाताची घडी घालून बसणं सगळ्यात बोगस कार्यक्रम वाटतो मला. कारण हाताची घडी काय सांगते? तुमचं चल द्या, मला काय काय सांगते हाताची घडी? माझा काही संबंध नाही रे बाबा, असं आहे. म्हणून जगत असताना समोरचा माणूस असा का वागला, समान अनुभूती नावाचा कार्यक्रम असतो की हा माणूस असा का वागला, हे तुम्ही त्या माणसासारखं झाले, त्या भूमिकेत गेले. आता तुम्ही जसं दोघी इथं काय करता, अँकरची भूमिका करता, बरोबर आहे? तुम्ही त्याच्या भूमिकेत गेलं की कळतं की नास काऊन केलं असेल. बारीक उदाहरण सांगतोय. पाईप धरताना तिकडे एका काय केला, धरला आणि त्या असं दाबून धरायला, इकडे तीनदा निष्ठा, इकडचं पोरगे कदरायले, नीट धर की रे, तीनदा निघायला. काऊन? तर इथं निष्ठाला एवढंच त्याला कळालं, पण त्याला तिकडचं कळायला काय, पाणी लांबच्या झाडाला फेकायचं असेल तर दाबून धरावं लागते, कळायला का? आणि त्याला काय वाटतं, तीनदा काऊन वाढाले की त्या झाडाला पाणी, अरे इथे निघालं ना पाईप बापू. आणि म्हणून गोष्ट अशी आहे की कुठची गोष्ट जी आहे, पहा भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की कोणतीही गोष्ट जी घडते त्याच्या मागे एक कारण आहे. मग ती सगळ्यात मोठा मुद्दा पकडला काय? दुःख. जगात दुःख आहे. कशामुळे दुःख आहे? कारण दुःखाला काहीतरी कारण आहे. आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भल्यासाठी मग ते शेवटी त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का? त्याला दूर करायचा मार्ग सुद्धा आहे. हे असं थोडं 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 तुम्ही पुष्कळ वाचता, असं वाचत गेलं की येत जातं. आणि मग तुम्हाला बोलायच्या ऐवजी शांत बसण्यात बरं आहे असं वाटतं. म्हणून मी आता नेहमी सांगतो, खूप वाचणाऱ्या शिक्षकांना ते विनंती, आपण ना बंद करतो. हां, तर काय होतं की मग व्यक्त होताना, जसं आता मी उगाच किती वेळची बडबड बडबड करायलो, काहून बडबड बडबड करायलो, कुठतरी वाचलंय, ऐकलं, आता बोलू द्यायचं संधी आली तर. खरं तर आज मी बोलायसाठी आलोच नव्हतो, शांत बसायसाठी आलो होतो, पण तुम्ही काय मला शांत बसू दिलं नाही. चलो ठीक आहे, खूप तुमच्याकडनं काही मला पाहायला मिळालं, शिकायला मिळालं, ऐकायला मिळालं. तास दीड तास शांततेनं समाधानानं तुमच्यासोबत मला राहता आलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. दोन शब्द कृतज्ञतेवर बोलायचं आणि दुसऱ्याला माहिती द्यायची. समारोपाचा प्रश्न नाही. भविष्याची तयारी वर्तमानातच करायची असते. सर, आज तुम्ही आमच्या शाळेत आलात. खरं तर तुम्ही आम्हाला सांगितलं नव्हतं की तुम्ही येणार आहात आणि आम्हाला माहिती नव्हतं. सर, आज तुम्ही आमच्या शाळेत आलात म्हणून आम्हाला फार आनंद झाला. आमचे सर म्हणतात की आपल्याला एखादा वेळ असा असतो की आपल्याला असं वाटतं की आपण एखादं पुस्तकच वाचलं आहे. सर, आता जेव्हा तुम्ही बोलत होता तेव्हा आम्ही तुमचं जीवनचरित्र कसं होतं हे ऐकून घेतलं, म्हणजे एक पुस्तकच वाचल्यासारखं झालं. सर, आज जे तुम्ही आमच्या शाळेत आलात त्यावर आम्हाला फार आनंद झाला आणि जे वेगवेगळ्या नवीन गोष्टी होते ते पण आम्हाला ऐकायला भेटल्या. आणि तुम्ही कसे घेतलात, तुमचे लहानपणी कसं होतं, नंतर तुमची परिस्थिती कशी होती आणि तुम्ही कशी शिकलात, यावर तुम्ही आम्हाला सांगितलं. म्हणून मी तुमचे फार फार आभार मानते आणि सर तुमची कृतज्ञताही बाळगते, कारण की तुम्ही आम्हाला फार छान गोष्टी सांगितल्या. धन्यवाद.